तर हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं अंकिता की दुनिया में. तर मी आज ब्लॉग घेऊन आले आहे. बाहेरची लागली काय करते? काय वाईन दोन आहे हा? आई शपथ, माझा शॅम्पू पण काढी धुवाले. छोटे पॅकेट घ्यायचे ना. कसे आहेत दोघंचे दोघं माझा शॅम्पू घेऊन गाडी धुतात. कुठे येऊ? हाय. चला, घरात खूप काम आहे. आवराचं आहे मला, अजून आवरलेलं नाही काय माझं. कैसा ये इश्क है, कैसा ये इश्क है. तर बघा, माझे मोबाईलचे पाठीमागं ना दिसते का मी क्लिअर? तुम्हाला दिसते का? दिसत असेल तर बोला. हे बघा माझे केस, इथं का लक्ष देऊ नका. तर हे बघा, हे 1 रुपयानं मला खूप काळे दिसायला लागले त्या साईडनं. शी बाबा. हे 1 रुपया मला ते आमच्या इथं महालक्ष्मी मंदिरात किन्नर बसते ना, मागच्या वेळी ते डोंगराला जाणार होते, त्यांना बांगड्या नेसण्यासाठी, बांगड्या घालण्यासाठी मी पैसे दिलेली होती. तर तिने त्यावेळेत ह्या डॉलर मला दिलेले होते. ओ बच्चा. तर माझ्या घरात इतकं गबाडा पडलं की नाही, खरं शपथ, आई शपथ, बघायला पण होणार नाही इतकं गबाडा पडलेलं आहे. रात्री इतकं भयानक मला त्रास होत होता, पाय दुखत होते. एक पिशवी का कमाल आहे. खूप त्रास झाले मला रात्री. आता थोडंसं प्रेग्नेन्सीमध्ये खूप त्रास होते म्हणजे असं काय होत नाही, तर पाय दुखणं, कंबर दुखणं, ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. तुम्हाला पण होत असेल तर नक्की मला सांगा. काम तर इतकं भयानक आहे, खूप काम आहे मला आज घरात. जे काल जसं मी का आता लोड घेत नाही कामाचं, म्हणजे मला जसं जमल तसं मी काम करत असते. मला काय माझ्या मागं कोण नाही. माझा नवरा खूप समजदार आहे. असं काय माझा नवरा मला त्रास देत नाही की तू हेच करायला पाहिजे, तू तेच करायला पाहिजे, असं काय नसतंय. नाही जर मला काम झालं तरी माझा नवरा म्हणत असतो की जेवढं होईल तेवढं कर, नाही झालं तर राहू दे, असं म्हणत असते. त्यामुळे मी कामाचा काही लोड घेत नाही. आणि माझ्या घरात आता हे असं हे सगळं सोचवते. ज्या घरात मुलं असते त्यांना माहीत असते की घरात किती घाण असते, काय असते. इथलं काढलं की तिथं मुलं घाण करते, तिथं काढलं की तिथं मुलं घाण करते. आणि काही लोक आहेत भिक्कारी चोट टिक्का करणारे, त्यांचं तोंड काळा होऊ दे तिथंच, आपल्याला त्यांच्याशी देणं घेणं. हे करतच नाही असं काय नसतं. आता मी भांड्यात कचरा नसतोय, कचरा मी अशा पिशव्यातनं काढून ठेवलेली असते. आणि मग कचऱ्याची गाडी आली की त्यात टाकते. आणि बघा, माझे व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही बघू शकता, नाही बघायचे असेल तर नो प्रॉब्लेम. हां, माझे व्हिडिओ बघून तुमची जाळ करून घेऊ नका. सत्य आहे. माझे व्हिडिओ बघून तुम्ही जाळ करून घेऊ नका की ह्याचं एवढं चांगलं कसं झालं, ह्याचं असं कसं झालं, तसं काय झालं. तुमच्या बुडाला आग लावून घेऊ नका. कर्म असतंय. तुमची नियत चांगली नाही म्हणून देवाने तुम्हाला बराबर चप्पल मारून ठेवलेलं आहे. तुम्ही स्वामीचं दिवस म्हणत नाही, गुरुवार म्हणत नाही, काही म्हणत नाही. तुम्ही रूम, लॉजिंग सगळं फिरतंय. तर फक्त मी आता शांत काही गोष्टी मला कळाल्या. मी फक्त शांत काय माहिती आहे, मला आता प्रेग्नेन्सी आहे. प्रेग्नेन्सीमध्ये गटरीत घाण घालायची नाही म्हणून मी शांत आहे. बरोबर आहे. तुम्ही काय करते, काय नाही, कुठल्या रूमला जाते, किती वाजता जाते,
कोण घ्यायला येतोय, कुठनं घ्यायला येतोय, सगळं मला माहित आहे. माझ्या नादी मात्र लागू नका काय. जर चुकून माझ्या नादी लागलं तर बाद करून टाकणार बाई मी. फक्त मी शांत काय असतो माहिती, आपल्याला कुणाशी देणं घेणं नाही. जे करतोय त्याच्या हिशोबानं करतोय. हां, एवढंच की मी माझ्या नवऱ्याला धोका देत नाही. तुम्ही जसं तुमच्या नवऱ्याचा धोका देताय ना, तसं मी माझ्या नवऱ्याला धोका देत आहे. फक्त मला तोंड उघडायला लावू नका. जर मी तोंड उघडलं तर तुम्ही आयुष्यात न उठल. आणि तुम्हाला माहीत आहे चांगल्या गोष्टी की मी कुणाच्या बाला घाबरत नाही. मी फक्त संयम काय ठेवलेलं आहे माहीत आहे, गप बसायचं. काही व्हिडिओ पण आहेत माझ्यापाशी तुमच्या, तर मग मी म्हणतो ज्याचं त्याचं प्रश्न ज्याने त्याने आपल्या आपल्या ह्याच्यानं करते. त्यामुळे मी गप बसतो. फक्त मला बसलेले ह्याला ते मला नाही, बसलेले वाघाला डोचू नका, कशातली काय करू नका बस. जर मला तुम्हाला डोचायचं असेल तर मग तुमची 7 पिढी लक्षात ठेवी. समजलं का. आपला नाम पता आहे ना, आपण कोण आहे. अंकिता कहते हैं मुझे अंकिता. तुम्ही जिथं उडतोय ना तिथनं मी सुरुवात करतोय. समजलं. जे स्कूल में आप पढ़े ना वहाँ की प्रिन्सिपल मैं ही थी. हे बघा गाजरचा हलवा मी केलेली आहे. माझ्या नवऱ्यानं 1.5 किलो गाजर घेऊन आलेला, तर केल्यानंतर त्यांचं कान आणि दाढ दुखा लागलं म्हणून राहिलं. फक्त माझं बोलण्याचं हेतू काय माहिती आहे, मला गप बसलेली आहे. मी सगळं बंद केलेलं आहे. मी पहिला जसं मी करत होते तसं सगळं मी बंद करून आता मी फक्त मी आणि माझा नवरा आणि माझी मुलगी, माझी फॅमिली एवढी छोटी आहे. मी फक्त जेवढं होईल तेवढं टाईम माझ्या फॅमिलीला द्यायचं बघत आहे. तर मला तुम्ही त्रास द्यायचं नाही. मी तुमच्या फॅमिलीमध्ये लक्ष देत नाही. तुम्ही काय करते, तुमचे मुलं काय करते, तुमचा नवरा काय करते, मी लक्ष अजिबात देत नाही. जर माझ्यात लक्ष देऊन गांडीत किडा केला तर मग तुमच्या आत बोट करीन मी. समजलं. मी सगळं बंद केलेलं. मी फक्त आणि फक्त मी माझ्या फॅमिलीचा विचार करतोय, कारण मला आता फॅमिली खूप महत्त्व आहे जीवनात. नाहीतर मग मी एकाला सोडणार नाही. वाटच लागली, वाट नाही उद्ध्वस्त करून टाकीन सगळं. तुम्ही जसं ह्याच्यापाशी त्याच्यापाशी जाऊन माझी चौकशी करते की नाही, मी त्याच्यापेक्षा वाईट तुमचं उद्ध्वस्त करून टाकीन. वॉर्निंग म्हणायचं ह्याला, वॉर्निंग. तर चला फ्रेंड, आपण असले भंगार बायकांची नादी लागत नाही. एकाचे होत नाही तर 10चे ह्या बायका. नवरे जातात पोटाच्या पाठीमागे, नीन जातात गु खायला, बरोबर. त्यामुळे आपण असल्या भंगार बायकांची नादी लागत नाही. आपण संसारिक बायका आहे, आपल्याला संसार आहे. मी फक्त आता कसं काय असतं माहिती आहे, माझे मुलं आणि फॅमिली ह्याच्यातच मी गप असतो. ते मला गप राहायला द्या. घरात किती गबाडा काढल ना तेवढा गबाडा पडतोय बघा. अजून मी आंघोळ करायचे, आंघोळ केलेलं नाही. एवढं सगळं फ्रूट मात्र झालं बघा. एवढं सगळं खराब झालं. खाणार कोण. खायला आमच्या घरात माणसं कमी. कैसा ये इश्क है. ओगीला खाऊ लागतोय म्हणून हे सगळं चालू असतंय. आणि काय सांगायचं, ओवीला लागतंय हे सगळं म्हणून आणायचं. आता मला तर काय पहिल्यासारखं जेवण बिवण असं जात नाही भरपूर पोट भरून. ते काल बोरं घेऊन आलेले,
आता ते बोरं मी ह्याच्यात वतून ठेवली. हे पिशव्या कसं माहिती आपल्याला उपयोगाला येतात बरोबर. हे बाळू मामाचं भंडारा. बाळू मामाला गेलेलं ना वहिनी आणि मान म्हणते, वहिनी आणि नीलो दोघांनी. ओ दोनों जाके आए. हे पिशव्या मला लागतात कचरा भरायला. तर कशात काय सगळं बघायला लागते बाबा. माझ्या घरात तर करणार कोण नाही आहे. सासू बिचारी माझी गावापाशी आहे. औच औच. हे बघा तांब्याची कळचे हे लागते ना मला, घेऊन आले. आता एवढं महाग झालेलं आहे तांबा, बापरे, सोन्याच्या बरोबर याची किंमत झालेली. चला झालं माझं लोटून सगळं. एवढी धूळ होती बापरे बाप. हे रस्त्याच्या कामात चालू आहे त्यानं धूळ भरपूर आहे. आता मी खाते गाजर का हलवा. चला झालं माझं काम, आंघोळ पण झाली होती. आता करूया स्वयंपाक. स्वयंपाक करूया स्वयंपाक. तर मी करत आहे स्वयंपाक. तुम्ही पण या जेवायला. तांदूळ धुवून घेतले, नाही तर म्हणते की अंकिता असंच तांदूळ ओतली. घर बीर लोटून करून फरची पुसून झालं माझं सगळं. आंघोळ बिंघोळ सगळी झाली. मशीन काय मी दररोजची लावत नाही आहे. मशीन काय मी रोज लावत नाही. वो काय होय काय झालं. तर इथं करत होती मी स्वयंपाक. थोडं थोडं होत होतं, जेवढं जमतंय तेवढं मी करत आहे. पटपट. मला पण घाई गडबड खूप झालेली होती. टाईम पण झालं होतं. ओवीला लागली होती भूक. हे होतं सगळं देवपूजाचं त्या दिवशी काढलेलं साहित्य. तर मी इथं ओवीच्या पप्पाला म्हटलं की तेलचा डब्बा खाली ठेवा, देवपूजाचं पण सगळं खाली ठेवाला. मग तर पटपट मला पण आवरायचं होतं. त्यांनी करत होते थोडी माझी मदत. तर इथं फ्रीजमधनं मला टमॅटो भाजी त्यांनी काढायची होती. हे होते आमच्या शेतातले शेंग. मग याची मी आमटी केली. तर याची आमटी मी करत होती भाकरी. तर माझी भाकरी कशी झाली नक्की मला कमेंट करून सांगा की मस्त भाकरी मी करत आहे पात्र. तर आमच्या घरात भाकरी आणि चपातीशिवाय मला चालत नाही. आम्ही भात खात नाही. आम्हाला 2 टाईम भाकरी किंवा चपाती कंपल्सरी लागत असते. तर इथं बघा मी खूप छान भाकरी केली. ओवीला पण भाकरी पाहिजे होती. आज नेहमी मी चपाती पण करते, तर आज ओवीला पण भाकरी पाहिजे होती. तर इथं मी भाकरीचं पीठ मळत होती. तर म्हणजे हे छान मॉलिश म्हणतात का मळते काय म्हणतात, हे केल्याशिवाय भाकरी मऊ होत नाही आणि अशी सॉफ्ट पण होत नाही. तर इथं माझी झाली होती भाकरी. तर बघा मी कशी भाकरी केली. असे बांगड्या एवढे घालून मला आधी भाकरी करायला येत नाही. कशी मी केली. कुणाला बांगड्या घालून भाकरी करायला येत नाही मला नक्की कमेंट करून सांगायचं. मी लावली भाकरीला पाणी. तर लोक कसं आहेत माहिती आहे, बोलायला गेलं की पकडा काय म्हणते ते, बोट दिलं की डोक्यावर चढते अशा लिगत आहे. त्यामुळं आता मी कुणाच्या नादी लागत नाही. मला खूप चटके बसलेले आहेत. आता काही लोक परत माझ्या नादी लागलेत. मी 2 वर्षापूर्वी त्यांचा नाद बंद केलेलं होतं. आता परत माझ्या मागं लागलेले आहेत. तर ह्यांना आता चांगलंच धडा मला शिकवायचा आहे. मात्र आता धडा शिकवायचा आहे. सध्या मी आता
खूप प्रेग्नेन्सीमध्ये लक्ष देत नाही. आता प्रेग्नेन्सी माझी झाली की मग यांना मी बराबर लावीन घोडा. तर इथं माझी भाकरी झाली होती, भाजी झाली होती, पापड मी केलेलं होतं, लोणचं होतं, शेंगदाणे चटणी होती. तर इथं मस्त आम्ही नवरा बायको जेवत बसलेले होते बघा. छान छान स्वयंपाक करून. हे चटणी मी घेताना ओवी मला म्हणत होती की मला पण चटणी पाहिजे शेंगदाण्याची. तर ओवीला पण दिली. तर ओवी शेंगदाणे चटणी खाल्ली. तर दही पण मी घेतलेली. मला दही आता प्रेग्नेन्सीमध्ये खूप आवडते, मी दही खात असते. तर आम्हाला असं जेवण दररोज चरचरीत लागतं आणि मजेत आम्ही जेवत असते. भले भाकरी भाजी असू दे, मटण नसू दे, लई मोठं आम्ही झाडणार नाही. आम्ही साधे माणसं आहे, शेतकरी माणसं आहे, शेतकरी जेवण आम्ही जेवत आहे. तर इथं बघा मी घेतली दही मला खूप आवडत असतो आहे. तर हे मेथीची भाजी, शेंगदाणे चटणी, दही, लोणचं मी काय घेतली नाही. ओवीसाठी मी लोणचं घेऊन आलेली होती. आणि ओवीला लोणचं, चपाती, भाकरी खूप आवडत असते. आज पहिल्यांदा ओवी शेंगदाण्याची चटणी खाल्लेली आहे. तर बघा असं असतं ओवीचं जेवण. थोडंसंच खायचं, तर खूप दमून खायचं. तर डॉक्टरांनी त्याला सांगितलेलं आहे कंपल्सरी जेवण, तू जेवली तर ठीक, नाही जेवली तर इंजेक्शन देणार. तर ओवी आता डॉक्टरांना भिवून थोडं जेवत आहे. तर हे मी केलेली पापड, तळलेले पापड म्हणजे उडीदचे पापड होते ते, आणि कुरड्या, एवढं तळून खाल्लं मस्त. चला बाय.